केला आहे। उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राग सुद्धा आळवलेला आहे। सत्ता पालटासाठी मोदींना पाठिंबा देणार असल्याचं सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसैनिकांपर्यंत आपल्या भावना पोहोचवलेल्या आहेत। युवा सेनेचं काम चांगलं चालल्याचं सुद्धा ते म्हणत आहेत। शरद पवारांविषयी भाष्य करताना त्यांनी हे म्हटलेलं आहे की शरद पवारांना एमसीएच्या निवडणुकांमध्ये जास्त रस आहे। क्रिकेटर्स बरोबर ते दिसतात, मात्र शेतकऱ्यांबरोबर दिसलेले कधी आपण त्यांना पाहिलंय का, असा प्रश्न त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला विचारलेला आहे। आमचे प्रतिनिधी जयेश वाणी यांच्याकडे आपण जाणार आहोत थेट। जयेश, तुम्ही सगळ्यात आधी सांगाल या भाषणाचं, शिवसेना पक्षप्रमुखांच्या भाषणाचं तुम्ही काय विश्लेषण कराल? सगळ्यात आधी आपण सांगाल। सुवर्ण, आजचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण इतर वेळांपेक्षा अत्यंत वेगळं भाषण होतं, वेगळ्या धाटणीचं भाषण होतं। आजपर्यंत उद्धव ठाकरेंवरती सातत्याने हे आरोप होत होते की संघटनात्मक दृष्टीने अत्यंत मजबूत असणारा हा नेता भाषणाच्या बाबतीत मात्र 19-20 ठरत होता। मात्र आज त्यांच्या भाषणातलं सगळ्यात मोठं वेगळेपण त्यांच्या सुरुवातीपासून आपल्याला जाणवलं। आजपर्यंत उद्धव ठाकरेंच्या भाषणाची नेहमीची सुरुवात जी होती ती इथे जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असायची, जी आज बदलून इथे जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हा जो हिंदू शब्द त्यांनी टाकला आहे, जी शिवसेनेची हार्डकोर हिंदुत्वाची लाईन आहे, त्या लाईनवरती ते आले। ही सुरुवात आता नेहमी जी होती ती फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे करायचे। ही सुरुवात यापूर्वी कधी उद्धव ठाकरेंनी केली नव्हती। पहिल्यांदा असं झालेलं आहे की उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने आपल्या भाषणाची सुरुवात केलेली आहे। सुवर्ण, भाषणाच्या संदर्भात आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी माझ्यासोबत काही युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत। हे ते कार्यकर्ते आहेत ज्यांच्या रोषाला, ज्यांच्या रागाला, या सगळ्या रागाच्या प्रतिक्रियेने मनोहर जोशींना व्यासपीठावरनं जावं लागलं। का तुमचा राग होता? तुमच्या रागामुळे मनोहर जोशींना व्यासपीठ सोडावं लागलं। आज मनोहर जोशींना सोडावं लागलं। आमचा राग असा आहे की बाळासाहेबांनी असताना म्हणजे सगळ्यात जवळचे आणि शिवसेनांनी अशी पदं दिली आहेत त्यांना की बाळासाहेबांना जे पदं देता येईल ती आली। त्याच्यानंतर मला तरी वाटतं की जिथे जिथे बाळासाहेबांना जमेल तिथे तिथे त्यांनी नारळ फोडले, कार्यक्रमाचे उद्घाटनाचे नारळ फोडले साहेब असताना सुद्धा। तर त्यांनी शिवसेनेबद्दल किंवा संघटनेबद्दल असं वक्तव्य करणं बरं नाहीये। आणि असं कोणी संघटनेचा कोणी नेता असेल, जर संघटनेबद्दल जर बोलेल तर आम्ही त्यांना प्रत्येक वेळी असाच विरोध करत राहू। तुम्ही सगळे शिवसैनिक आहात, मी सगळ्यांशी मला बोलायचं आहे। तुमची काय भावना आहे, तुमची नेमकी काय प्रतिक्रिया? आज शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावरती विरोध केला मनोहर जोशींना, का हा विरोध होता? कारण का जर आतापर्यंत शिवसेनेचा नियमच असा आहे का शिवसेनेबरोबर जो गद्दारी करतो त्याला शिवसेनेत चान्स नाही। आणि शिवसेनेमध्ये फक्त स्वाभिमानी, जे काही स्वाभिमानी लोक आहे, शिवसेना प्रमुखांनी फक्त आम्हाला एवढंच शिकवलंय, फक्त स्वाभिमान आमच्या जागा केलाय। आणि जर आमच्याविषयी कोणी गद्दारी करत असेल तर त्याला फोडल्याखेरी शिवसेना राहणार नाही, ही शिवसेनेची मेन। तुम्हाला वाटतं की मनोहर जोशी सरांचं वक्तव्य हे चूक होतं, पक्ष नेतृत्वाला चॅलेंज करणारा होता आणि त्यामुळे तुमचा विरोध आहे, त्यामुळे तुमचा राग आहे? बरोबर आहे, परफेक्ट। कारण की त्यांनी साहेबांविषयी असं हे केलं, साहेबांनी त्यांना मंत्री वगैरे मंत्रीपद दिले, सगळे काय केले त्यांनी पूर्ण वाईट केले त्यांचे विचार। साहेबांचे आदेश शेवटचे आदेश, आणि साहेबांनी सांगितले की तुम्ही जे शिवसैनिक आहे, तुम्ही जे ज्याप्रमाणे आता उद्धव साहेब बोलले, माझा शिवसैनिक आहे, तो जो बोलेल त्यावरच आम्ही हे असेल। ओके, थँक्यू। त्या शिवसैनिकांच्या, युवा सैनिकांच्या भावना होत्या। युवा सैनिकांविषयी आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा चांगल्या पद्धतीची मतं व्यक्त केली। त्यांनी असं म्हटलं की महिला आघाडी काम करतेच आहेत, त्याचबरोबर युवा सेना काम करते आहे। युवा सेनेचा दणका होता सुवर्ण की इथून मनोहर जोशींना व्यासपीठावरनं जावं लागलं। मागच्या 46 वर्षांमधली 44 वर्ष अशी होती जेव्हा बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून जी मोजकी 4-5 मंडळी या व्यासपीठावरती प्रत्येक वेळ दिसली, त्यांच्यापैकी एक मनोहर जोशी होते। मात्र मनोहर जोशींना व्यासपीठावरनं जावं लागलं। आपण भाषणाकडे बोलूयात सुवर्ण। नक्कीच सांगाल आम्हाला याविषयीच। मनोहर जोशी व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाषणाला सुरुवात केली तेव्हा कुणीही जर दबावाखाली काही निर्णय आम्हाला घेऊ इच्छित असेल तर आम्ही त्याला बळी पडणार नाही, हे उद्धव ठाकरेंचं दुसरं किंवा तिसरं वाक्य होतं। कसे या सगळ्याचे संकेत घ्यायचे? बघा, एक गोष्ट तर नक्की आहे की मनोहर जोशींनी ज्या संदर्भात हे वक्तव्य केलं होतं एका नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये, त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या संघटनात्मक पक्षप्रमुखाच्या कॅपेबिलिटीवरती संशय उभा केला होता, त्यावरती प्रश्नचिन्ह उभं केलं होतं।
त्याच नंतर ते इमिजिएटली जाऊन शरद पवारांना भेटले होते आणि शरद पवारांची त्यांची दिल्लीत भेट झाली होती. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याला विशेष महत्व आहे की मी कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. एक महत्वाची गोष्ट त्यांनी आज सिद्ध केलेली, मी पक्षप्रमुख आहे आणि पक्षप्रमुख म्हणून निर्णय मी घेणार आहे, ही मीची जी जबाबदारी होती ती उद्धव ठाकरेंनी आज निभावताना इथे उद्धव ठाकरे दिसलेले आहेत, ही महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट जी आज उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी ठासून सांगितली, आजपर्यंत काँग्रेसवरती बाळासाहेब असतील किंवा आणखी इतर शिवसेनेचे नेते असतील हे सातत्यानं घराणेशाहीचा आरोप करत होते. हाच आरोप काही कालावधीनंतर म्हणजे युवासेना प्रमुख पद आदित्य ठाकरेंना मिळाल्यानंतर हा आरोप ठाकरे परिवारावरती व्हायला लागला, शिवसेनेवरती व्हायला लागला, घराणेशाहीचा आरोप व्हायला लागला. पण आज उद्धव ठाकरेंनी या आरोपालाही स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत शिवसैनिकांना वाटतंय की ते पक्षप्रमुख असावेत तोपर्यंत ते त्यानंतर ते पदावरनं पायउतार होतील. एकूणच बघायला गेलं तर केवळ पक्षप्रमुख म्हणून संघटनेवरची त्यांची पकड त्यांनी सिद्ध केली असं नाही, तर त्यांनी आपली जी लोकांमधलं जे रेकग्नायझेशन आहे ते सुद्धा सिद्ध केलं. शिवसैनिकांनी त्यांना नेता म्हणून मानलेला आहे, हा जो एक मेसेज कन्वे होणं आवश्यक होता, हा जो एक राजकीय मेसेज जाणं आवश्यक होता, तो पॉलिटिकल मेसेज उद्धव ठाकरेंनी अत्यंत व्यवस्थित पद्धतीने त्यांच्या शिवसैनिकांपर्यंत आणि राजकीय विरोधकांपर्यंत पोहोचवलेला आहे. राजकीय भाग म्हणाल या सगळ्या भाषणाचा तर तो आणखीन जास्त जबाबदारीचा आहे. एकीकडे हिंदुत्वाची जी त्यांची लाईन आहे ती हिंदुत्वाची लाईन त्यांनी जपली, मराठीची जी लाईन आहे ती मराठीची लाईन जपली, मुसलमानांना विरोध नाही. आपण जयेश या सगळ्या राजकीय जी भूमिका आहे त्या सगळ्याकडे वळूया. मात्र मनोहर जोशींनी जेव्हा व्यासपीठावरून ते खाली उतरले आणि त्यानंतर त्यांनी जे काही बोललेले आहेत, त्यांनी जे काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याआधी बघू आणि मग पुन्हा जयेश आम्ही आपल्याकडे येतोय. हा प्रकार गैरसमजातून तुमचा राग आहे का अजून शिवसैनिकांवर? कारण शिवसैनिक आधी नव्हता आणि आताही नाही. ज्या पद्धतीने शिवसैनिक तुमच्याशी वागले, आज तुम्ही स्थापनेपासूनचे शिवसैनिक अशी चांगली वागलेत, विनाकारण भांडणं माझी आणि त्यांची गावण्याची गरज नाही. तुम्हाला आज व्यासपीठावर येऊ नका अशा काही सूचना नेतृत्वाने बिलकुल नाही. उलट मला आत्ता पण थांबायला सांगतो. मनोहर जोशी व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर काय बोलले आपण पाहतो आहोत. सगळ्या शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. मनोहर जोशी हाय हाय अशा घोषणा सगळ्या शिवसैनिकांमधून येत होत्या, त्याचं थेट प्रक्षेपण सुद्धा आपण पाहिलं. उतरल्यानंतर मनोहर जोशी काय म्हणाले आपण पाहत होतात. जयेश, सांगशील शिवसैनिकांचा आणि माझ्यामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करू नका असं ते म्हणालेले आहेत. कुठलाही आमच्या दोघांमध्ये वाद नाही, गैरसमजातनं हे सगळं घडलेलं आहे असं जयेश मनोहर जोशी म्हणालेले आहेत. काय सांगशील? मनोहर जोशींनी हे वक्तव्य देणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण की ज्या पद्धतीने त्यांना या व्यासपीठावरनं पायउतार व्हावं लागलं होतं, शिवसैनिकांचा राग होता. मनोहर जोशींचं हे वक्तव्य हे त्यांची बाजू नक्कीच असू शकतं, कारण की शेवटी झालेल्या प्रकाराला त्यांनी माध्यमांना दोष देणं पसंत केलं, कारण की ते सगळ्यात सोपं काम आहे. मात्र शिवसैनिक इतका का चिडला, शिवसैनिक इतका का रागवला, याही प्रश्नांची उत्तरं मनोहर जोशींना कधीतरी द्यावी लागणार आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं कदाचित शोधण्याचा आता ही वेळ आलेली आहे. एकीकडे पक्षप्रमुखांवरती, पक्ष संघटनेच्या सर्वोच्च नेत्याच्या कॅपेबिलिटीवरती, त्याच्या सामर्थ्यावरती, त्याच्या कॅपेबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उभी करायची आणि दुसरीकडे त्याच वेळेस एमसीएच्या निवडणुकांचं कारण का होईना इतरही कारणं देऊन शरद पवारांसारख्या पक्षाच्या सगळ्यात मोठ्या आणि कट्टर विरोधकाच्या बाजूने जाऊन उभं राहायचं, त्यांच्याशी चर्चा करायची. या पद्धतीचं जे राजकारण मनोहर जोशींनी गेल्या 3 दिवसात होतं त्या दिसण्यालाच नेमका शिवसैनिकांचा विरोध होता, शिवसैनिकांचा राग त्याला होता आणि त्याला जर दोष मनोहर जोशी इतर कुणाला देत असतील तर हा केवळ आपल्याला कुठेतरी या वादापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. पण एक नक्की की उद्धव ठाकरेंना स्टेजवरती आल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा मनोहर जोशी भेटलेत, त्यांचं हस्तांदोलन केलं आणि मग ते आपल्या खुर्चीमध्ये जाऊन बसले. विसरता येणार नाही. जयेश, आपण असेच थेट संपर्कात राहा. आता स्टुडिओमध्ये जय महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सुद्धा उपस्थित आहेत. तुळशीदास भोईटे, मला पहिला प्रश्न आपल्याला हाच विचारायचा आहे. सगळं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा ऐकलेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय या सगळ्यावर? काय आपण विश्लेषण कराल याचं? गेले 2 दिवस आपण सातत्यानं जय महाराष्ट्रावर एक जे विश्लेषण मांडत होतो, वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करून जी एक भूमिका मांडत होतो, एक प्रश्न उपस्थित करत होतो. कारण यावेळेचा दसरा मेळावा खूपच वेगळा होता सुवर्ण. केवळ बाळासाहेब गेले त्यांच्यानंतरचा पहिला शिवसेनेचा दसरा मेळावा यामुळे नाही, तर यावेळी हायकोर्टाने जे निर्बंध लादलेले त्यात स्पष्टपणे म्हटलेलं होतं की सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम हा राज्य सरकारच्या वतीनं जो एक युक्तिवाद करण्यात आला होता, तसंच शिवसेनेने सुद्धा हा एक आमचा केवळ राजकीय उपक्रम नाहीये, तर एक सांस्कृतिक उपक्रम आहे असं जे सांगितलं होतं. त्यामुळे हायकोर्टानं परवानगी दिली होती, मात्र ती परवानगी अनेक अटींचे निर्बंध लादून दिली होती. त्यातली महत्वाची अट एक होती
ती म्हणजे राजकीय विषयावर बोलायचं नाही. डेसिबल वगैरे ठीक आहे, त्या मर्यादांवर अनेक प्रकारे शिवसेना वेगळ्या युक्त्याचा अवलंब करून मात करताना गेली काही वर्ष दिसून आली आहे. मात्र राजकारणावर बोलायचं नाही, आणि तेही निवडणुकीच्या 1 वर्ष आधी. त्यामुळे स्वाभाविकरित्या आपण सातत्याने गेले 2 दिवस जे म्हणत होतो की उद्धव ठाकरे या मेळाव्यात आदेश देणार, म्हणजे अर्थातच आक्रमकपणे शिवसैनिकांना एक कार्यक्रम देणार की उपदेश देणार. कारण जसं धार्मिक आणि सांस्कृतिक आयोजन म्हटलं की वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून केवळ शिवसैनिकांना एक उपदेश द्यायचा आणि त्यांना एक आपला फक्त एक परंपरा राखल्याचं समाधान मिळवायचं असं कुठंतरी वाटत होतं. मात्र अखेर अपेक्षेप्रमाणेच घडलं. 2014 पुढचं वर्ष किंवा त्याआधीच कदाचित वर्षाखेरीस या निवडणुकांची घोषणा होईल, ते लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी एखाद्या कसलेल्या राजकीय मुरब्बी नेत्याप्रमाणे भाषण केलं. शिवसेनेची आक्रमकतेची जी परंपरा आहे, अगदी बाळासाहेब ज्या पद्धतीनं भाषण करायची ती पद्धत क्वचितच कुणाला जमू शकते. काही प्रमाणात ती राज ठाकरे यांना जमताना दिसते. मात्र उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच अंशी आक्रमकतेचा अंगीकार केलेला, वेगवेगळ्या विषयांवर स्पष्टपणे परखडपणे ते मतं मांडताना दिसून आले. सर्वात महत्वाचं मला आज वाटतं की उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणाची परंपरा चालवली की नाही चालवली, मात्र शिवसैनिकांनी, जे शिवसैनिक त्या शिवाजी पार्कवर आज जमले होते उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी, इतर नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी, त्या शिवसैनिकांनी आक्रमकपणाची परंपरा पुढे चालवताना दाखवली आणि त्यांनी त्याची चुणूक एका ज्येष्ठ नेत्याला दाखवली. ज्या ज्येष्ठ नेत्यानं शिवसेनेची जी परंपरा राहिलेली की वरिष्ठ नेत्याच्या विरोधात अवाक्षरही उच्चारायचं नाही, एक प्रकारे तसं म्हटलं तर हिटलरशाहीसारखी परंपरा आहे ती. मात्र शिवसेनेची जी एक पोलादी चौकट आजवर होती त्या चौकटीलाच साजेशी अशी ती परंपरा आहे. त्यानुसारच त्यांनी मनोहर जोशींना शेवटी व्यासपीठ सोडायला भाग पडलं. म्हणजे इतर कोणी बदललं की नाही बदललं, मात्र शिवसैनिक बदललेले नाहीत हे आज दिसून आलं. नक्कीच अत्यंत महत्वाचे शब्द आहेत हे. शिवसैनिकांची जी आक्रमकता आहे पूर्वीपासूनची ती आज पुन्हा बघायला मिळालेली आहे. जयेश, तुम्ही सांगा, जे 2-3 मुद्दे तुळशीदास भोईटेंनी इथे मांडले, एकतर डेसिबलचा जी मर्यादा होती तिचं काही प्रमाणामध्ये ती झुगारून टाकण्यात आलेली आहे. राजकीय हे भाषण होऊ नये असे जे निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलेलं नाहीये उद्धव ठाकरेंकडून. काय सांगाल या सगळ्याविषयी? तुळशीदास म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. ही सभा जी होती आजची, यावेळेसची शिवाजी पार्कची, ती अत्यंत महत्वाची होती. एक सगळ्यात महत्वाची जी या 1 लाईन थीम जर या पूर्ण विश्लेषणाची असेल ती तुळशीदास यांनी सांगितलेली आहे की या सगळ्या सभेचं, आजच्या दसरा मेळाव्याचं जर फलित काय असेल तर उद्धव ठाकरे आक्रमक नेते आहेत की नाहीत यावरती चर्चा होऊ शकते. मात्र शिवसैनिक हा जसा पूर्वी आक्रमक होता तसा आजही आक्रमक आहे हे शिवसैनिकांनी दाखवून दिलं. हे फलित आजच्या सभेचं नक्की मानता येईल. एका खूप मोठ्या वरिष्ठ नेत्याला त्यांनी पाय उतार व्हायला भाग पडलं. या पद्धतीचं वातावरण इथे बघायला मिळालं. दुसरं महत्वाचं तर डेसिबलचा जो एक मुद्दा शिवसेनेला खूप अडचणीचा ठरत होतो, तो शिवसेनेच्या अडचणीचा मुद्दा जो होता डेसिबलचा, तोही आपल्याला इथे बघायला मिळाला. डिस्ट्रीब्युटेड साऊंड सिस्टीमची जी व्यवस्था होती ती करता येणं एवढ्या मोठ्या मैदानावरती शक्य नव्हती, पण 2 भागांमध्ये का होईना शिवसेनेनी ही डिस्ट्रीब्युटेड साऊंड सिस्टीम वापरण्याचा प्रयत्न केला. तिसरी जी महत्वाची अडचण आता तुळशीदास म्हणलेत ती जी होती ती तशीच होती की इथे मैदानं बांधून ठेवायला सांगितली होती, पिचेसला त्रास होऊ देऊ नये असे निर्बंध दिले होते. शिवसेनेने तेही पाळले. गर्दीला काही अंशी रिस्ट्रिक्ट करण्यात शिवसैनिकांना, शिवसेनेला, पोलिसांना यश आलं. आणि चौथी, राजकीय भाषण होता कामा नये या संदर्भातले जे निर्देश होते. जयेश, थोडंसं थांबवतो तुम्हाला इथे. घसरला, मात्र हे अत्यंत स्वाभाविक आहे. जयेश, थोडंसं थांबवतो की एकंदरीत जर विचार केला तर बाकी सर्व प्रमाणात उद्धव ठाकरेंची आक्रमकता दिसते असं आपण म्हणताय, मात्र त्यांच्या भाषणातले कोणते मुद्दे सर्वाधिक अपिलिंग ठरले? विशेषतः शिवसैनिक म्हटलं की फक्त बाळासाहेब ठाकरे म्हणजे अर्थातच शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक हे 2च नाती शिवसेनेत 2च पदं महत्वाची मानली जायची. स्वतः बाळासाहेब सुद्धा अनेकदा तसं जाहीररित्या बोलून दाखवायचे. त्यांनी मधली कोणतीही फळी कधीही महत्वाची मानली नव्हती. आज ते नसतानाच हा मेळावा होता. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला शिवसैनिक कशा प्रकारे प्रतिसाद देत होते, विशेषतः कोणत्या मुद्द्यांवर हा प्रतिसाद मिळत होता?
तुळशीदास, ज्या पद्धतीने आपण इथे बघितलं की शिवसैनिकांनी आजचा दसरा मेळाव्याच्या उद्धव ठाकरेंच्या या भाषणाला प्रतिसाद चांगला दिला. जर 10 ठिकाणी जर उद्धव ठाकरेंना टाळ्या मिळाल्या असतील तर एक गोष्ट आपण मार्क केली पाहिजे, 7 ठिकाणं अशी होती टाळ्यांची ज्या ठिकाणी बाळासाहेबांच्या वाक्याचा किंवा बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख झाला होता. अशा ठिकाणी हमखास टाळ्या मिळालेली आहेत. म्हणजे बाळासाहेबांचा जो करिश्मा आहे तो आजही शिवसैनिकांमधून गेलेला नाही, किंबहुना तो तितकाच कायम आहे. हा एक भाग झाला. दुसरा महत्वाचा भाग, लोकशाही आघाडीवरती मग ते मनमोहन सिंग असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, अजित पवार असतील, शरद पवार असतील, या नेत्यांवरती जी टीका केली गेली, जी उदाहरणं दिली गेली, मग ती माकडाची असतील किंवा आणखीन इतर त्यांना आलेल्या पत्रांची असतील, या सगळ्या टीकांना शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या सगळ्या घटना घडामोडीमध्ये जो मुद्दा म्हणून जो हायलाईट झाला, सगळ्यात पुढे आला, तो हिंदुत्वाचा मुद्दा होता. हिंदुत्वाच्या मुद्द्याला शिवसैनिकांनी साथ दिली. पक्षप्रमुख म्हणून मी तुमच्याशी बोलतो आहे आणि मी तुमचा नेता आहे हे स्वतःला नेता वाटून घेणं जे असतं नेत्याचं, आणि मग ते इतरांवरती बिंबवणं, हे जे करण्यात आज यश मिळवलं उद्धव ठाकरेंनी, ते इथे स्पष्टपणे जाणवलं. त्यालाही शिवसैनिकांनी दाद दिली. वेगवेगळ्या मुद्द्यांना शिवसैनिक दाद देत होते. बाळासाहेबांनी एवढं हे भाषण हे तेवढं फुललं नाही, तेवढं रंगलं नाही असं जरी म्हणता आलं तरी उद्धव ठाकरे म्हणून आजपर्यंत जे त्यांच्या कारकिर्दीतलं हे सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक असावं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की त्यांच्यावरती जबाबदारी होती ती कायद्याच्या नियमांवरती बोट. त्यांच्या कारकिर्दीतलं हे सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक असावं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की त्यांच्यावरती जबाबदारी होती ती कायद्याच्या नियमांवरती बोट ठेवून चालण्याची, त्या नियमांमध्ये, त्या रिस्ट्रिक्शन्स मध्ये चालण्याची. पण तरीही जे मुद्दे लोकांनी अपील केले ते सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवरती केले गेलेले थेट हल्ले, ते शिवसैनिकांना भावले. शिवसैनिकांनी त्याला कडकडून टाळ्या दिल्यात, एवढं नक्की. नक्की जयेश, खूप सारे शिवसैनिक आपल्या पाठी दिसत आहेत, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय भूमिका आहे, उद्धव ठाकरेंनी भाषण केल्यानंतर त्यांना काय वाटतं आहे, या सगळ्याविषयी त्यांच्याशी संवाद साधता येईल. नक्की, आपण इथे खूप शिवसैनिक आणि वेगवेगळ्या ठिकाणून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले आहेत. आपण काही लोकांशी बोलूयात. आज उद्धव ठाकरेंचा, तुम्ही आज साहेबांचा पुन्हा एकदा फोटो घेऊन आहात. तुम्हाला विचारतो, तुम्ही कुठून आलात आणि आज उद्धव ठाकरेंचं भाषण तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही बाळासाहेबांचं भाषण ऐकलं असेल. आजच्या भाषणामध्ये उद्धव साहेबांचा आक्रमकपणा दिसला आणि हिंदुत्ववादी बी दिसला, आणि याच्यानंतर जे शिवसैनिकांच्या विरोधात जाते त्यांच्या विरुद्ध बी दिसला. आणि बहुतेक असे मुद्दे घेतले का जे आजपर्यंत भाषणामध्ये खूप वेळेस वेगवेगळे आलेले, का स्मारक व्हावं असं एक इच्छा होती का बोलावं साहेबांनी, तेवढं एक राहून गेलं. स्मारक व्हावं, हे बघा, हा शिवसैनिक बघा, स्मारक व्हावं हा मुद्दा राहून गेला. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा या शिवसैनिकांनी उपस्थित केलेला आहे. तुम्हाला आज उद्धव ठाकरेंचं भाषण कसं वाटलं? कुठला मुद्दा तुम्हाला आवडला? त्यांनी जो स्मारकाबद्दल जे मी निर्णय घेईल ते त्यांनी स्पष्ट केलेला आहे, आणि भविष्यामध्ये आपलं शिवशाहीचं सरकार आल्यावरती ते नक्कीच भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय. तुम्हाला आज काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं भाषणातलं? तुम्हाला काय आवडलं तेवढंच सांगा. त्यांनी जो आज जे म्हणजे ते मवाळ जे भाषण केलं आहे त्याच्यामध्ये एकदम आत्मीयता होती, ही मला जाणवली. आणि भविष्यामध्ये ते याही पुढे पूर्ण महाराष्ट्र दौरा करून पूर्ण भगवा हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुत्व हे आमचं आहेच, पण मराठी हा मराठीपणा पण आमचा आहे आणि तो राहणारच. तुम्हाला कुठला मुद्दा आज उद्धव ठाकरेंचा सगळ्यात जास्त आवडला? साहेबांनी सध्याचे जे राज्य सरकार जो चालवत आहे, झालेला भ्रष्टाचार वगैरे, त्यावरती जो साहेबांनी जो म्हणजे हा केला, प्रहार केला राज्य शासनावरती, विशेष करून शरद पवार, अजित पवार, आणि विशेष म्हणजे पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीला दिलेला हा सगळ्यात मोठा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरने दिलेला, म्हणजे हा साहेबांनी दिलेला आम्हाला सगळ्यात. नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं ते आवडलेलं आहे. 2 महत्वाचे मुद्दे शिवसैनिकांनी इथे उपस्थित केलेले आहेत. हे शिवसैनिकांचे मुद्दे आहेत, हे त्यांच्या आत्मीयतेचे, त्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे आपण म्हणू शकतो. सुवर्णा, एक तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदी ज्यावेळेस त्यांची घोषणा होणार होती त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी जे समर्थन दिलं ते शिवसैनिकांना आवडलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे शिवसैनिकांना या बाबतीतली रुखरुख आहे की आज उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी काहीतरी बोलायला हवं होतं. सुवर्णा, नक्कीच. जयेश, तुम्ही असेच संपर्कात राहा. मला हे सगळे मुद्दे जे आहेत, जे शिवसैनिकांनी उपस्थित केले आहेत, त्याविषयी तुळशीदास भोईटेंशी बोलायचं आहे. तुळशीदास भोईटे, एका बाजूला उद्धव ठाकरेंनी आजच्या या 40 मिनिटाच्या भाषणामध्ये सगळे जे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे आहेत, म्हणा काँग्रेस सरकारवर टीका, म्हणजे केंद्रातल्या सरकारवर टीका म्हणा, पंतप्रधानांवर टीका म्हणा,
ओवेसींवर सुद्धा त्यांनी शरसंधान साधलेलं आहे आणि त्याच वेळेला राज्यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत, मग ते सिंचन घोटाळा असू दे, अजित पवार असू देत किंवा कुठलाही जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भातला मुद्दा असू देत, त्यावर बोलताना ते भाष्य करताना ते दिसलेले आहेत. म्हणजे कुठेतरी त्यांनी संतुलन साधलेलं आहे या सगळ्या मुद्द्यांवर बोलायचं नियोजनपूर्वक असं. नक्कीच एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरेंचं जे भाषण आहे यावेळी खूपच चांगला होमवर्क करून त्यांचे जे काही राजकीय सल्लागार आहेत त्यांच्याशी योग्य प्रकारे सल्ला मसलत करून तयार झालेलं एक चांगलं भाषण होतं असं म्हणावं लागतं. आता तुम्ही सुवर्ण म्हणाल त्याप्रमाणे की त्यांनी केंद्रात जे नेते आहेत, मनमोहन सिंग असतील, इतर नेते आहेत, त्यांच्यावर ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं म्हणजे अगदी बाळासाहेबांसारखं म्हणता येत नाही, मगाशी आपण म्हणालो तसं की त्यांची स्टाईल उचलणं राज ठाकरेंसारखा एखादा सोडलं तर खूपच कमी लोकांना जमत असते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शैलीत त्यातल्या त्यात जास्तीत जास्त आक्रमकता आणत त्यावर शरसंधान केलं त्यांनी. त्यानंतर आता जो तुम्ही एक उल्लेख केलात की ओवेसीचा, हैदराबादच्या त्या पक्षाचा प्रमुख ओवेसी हा शिवसेनेसाठी मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर सध्या नंबर 1चा शत्रू वाटणं स्वाभाविक आहे. कारण ओवेसीवर केलेली टीका ही शिवसेनेकडे पुन्हा एकदा मराठवाड्यात हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे. उद्धव ठाकरेंना हे चांगल्यापैकी माहीत आहे. त्यामुळेच मगाशी जयेश यांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी या भाषणात सातत्यानं बाळासाहेबांप्रमाणे साथ घातली ती हिंदू बांधवांना, तमाम हिंदू बांधवांना, भगिनींना, आणि ओवेसीच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला काही प्रमाणात. त्याचं कारण स्पष्ट आहे. मराठवाडा हा बालेकिल्ला जो काही प्रमाणात थोडासा गेल्या काही निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या हातून गेलेला दिसतोय तो पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीनं ओवेसीवर त्यांनी केलेली टीका, त्यांनी ज्या आक्रमकतेने ओवेसीला झोडपलं ते स्वाभाविकच म्हणावं लागेल. त्यामुळे स्वाभाविकरित्या कुठं ना कुठं उद्धव ठाकरे यांचं जे भाषण आहे ते ठरवून केलेलं आणि योग्य पद्धतीनं शिवसैनिकांना साथ घालणार होतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सुवर्ण, आपल्यासोबत मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, एक अशी व्यक्ती जी शिवसेना जगत आली आहे, शिवसेनेचा जवळून अभ्यास करत आली आहे. शिवसेना ज्या भागात वाढली, मोठी झाली, रुजली, फोफावली त्या भागात पंढरीनाथ सावंत म्हणजे त्या भागाचं एक आजवरचं कोणीही बदलू न शकलेलं प्रतिनिधित्व आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. असे पंढरीनाथ सावंत आपल्यासोबत आहेत. पंढरीनाथजी, काय सांगाल एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं आपण कसं विश्लेषण कराल? मी काय राजकीय विश्लेषक नाहीये, पण मी एवढं सांगेन की फार समतोल झालं. आणि दुसरी गोष्ट अशी की नक्कल झाली नाही. साहेबांची नक्कल करण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. तो जसा आहे तसा बोलला आणि त्याने जेवढे प्रश्न म्हणजे ज्यांना हात लावायला पाहिजे त्या सगळ्या प्रश्नांना हात लावलेला आहे आणि ते प्रश्न तिथे आहेत, ते नाकारण्यात काही अर्थ नाही. ते दुसऱ्याने उच्चारले की फार महत्वाचे ठरतात आणि उद्धवने किंवा शिवसेनेने उच्चारले तर मग ते काही खोडी ठरते असं काही म्हणण्याचं कारण नाही. त्याने बरोबर बोलला, तो चांगलं बोलला. पंढरीनाथजी, आपण आताच म्हणाल की उद्धवने नक्कल केलेली नाहीये, नेमकं काय सुचवायचं आपल्याला? एक कसं असतं की साहेबांचा जो प्रभाव होता त्याच्यानंतर साहेबांच्या खेरीजचा आवाज आजपर्यंत लोकांनी ऐकलाच नव्हता. आणि अशा वेळेला काय घडतं, आता एक बघा, दुसरीकडे ती नक्कल चालू म्हणजे त्याची प्रतिकृती, नक्कल असं नाहीये, चालू आहे ना आपण ती, आणि तिचा हेतू पुरस्कार म्हणजे आता ते आहे तिथे, म्हणजे त्या गोष्टीला महत्व आहे. साहेबांचा आवाज ही अत्यंत प्रभावी आणि स्वयंभू गोष्ट होती. पण उद्धव जसा आहे तसं त्याने आपलं नेतृत्व लोकांसमोर ठेवलं आणि त्यांनी ते पत्करलं. पंढरीनाथजी, आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतो. शिवसेनेला खूप जवळून आपण पाहिलाय, शिवसैनिकांसोबत आपण वावरलात, त्यांची सुखदुःख जवळून जाणून घेतलेली आहेत. काय वाटतं एकंदरीत आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या वाट्याला जे काही आलं त्याबद्दल आपण काय म्हणाल? मला त्याबद्दल म्हणजे दुःख होत नाही पण वाईट वाटते. त्याचं कारण असं की या म्हणजे वारावर म्हणजे माझ्यासारखा एखादा रस्त्यावरचा माणूस आहे, त्याला जे जे काही म्हणजे त्याच्या नशिबात आहे ते म्हणजे शक्य आहे तेवढं सगळं मिळालेलं आहे. नगरसेवक झाले, महापौर झाले, आमदार झाले, मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले, सभापती झाले लोकसभेचे. कितपर्यंत जायचं आपण, म्हणजे कोणत्या, आता आपण मरायची वेळ आली, म्हातारपण आलं, 50, 70, 80, 70, 75 वर्ष झाली. आता कानाला धरून एखादा तरुण माणूस आपल्या हाताने पुढे करायचा, ते सोडून आपल्यालाच मला सगळं द्या, हे काय मला काही कळत नाही. ह्याला मी महत्वाकांक्षा म्हणणार नाही, याला हावरेजपणा म्हणेन. 2-3 दशकं तुम्हाला मागे नेऊ इच्छितो पंढरीनाथजी. 1990-91च्या दरम्यान भुजबळांच्या त्या बंडानंतर जी घटना घडलेली, शिवसेना भवन समोर मनोहर जोशींच्याच वाट्याला जे काही आलेलं, आज तेच चित्र तुमच्यासमोर उभं राहिलं का? आता असं आहे की त्यांना जेव्हा पहिल्याने तिकीट मिळालं
तेव्हाही काही लोकांनी मुंडन घेतलं होतं. बरं, त्यामुळे मनोहर जोशी शिवसेनेमधले लोकप्रिय नेते वगैरे काही नव्हते. त्यांना महत्व मिळालं होतं आणि ते महत्व त्यांना मला असं वाटतं त्याचं अजीर्ण झालं की काय, त्याचे असे विचित्र ढेकर आले. का नेमकं असं वाटतं तुम्हाला की मनोहर जोशी एवढी वर्ष त्यांनी शिवसेनेत अनेक पदं भूषवली, त्यांच्या समर्थकांचा नेहमी दावा असतो, त्यांच्या जवळच्या लोकांचा नेहमी दावा असतो की त्यांनी संघटना वाढवण्यासाठी, संघटनेला पक्षात पुढे नेण्यासाठी, पक्षात रूपांतर करण्यासाठी खस्ता खाल्ल्यात आणि आता मात्र नाही, अत्यंत भ्रामक गोष्ट आहे. ते समर्थकांचं म्हणणं आहे, पण तुम्ही कोणत्याही सार्वजनिक सामान्य शिवसैनिकाला विचारलात तर तो सांगेल की मनोहर जोशींनी शिवसेनेमधून भोगलं, शिवसेनेसाठी काही केलं नाही. पंढरजी, आजही आपण मार्मिकची समर्थपणे धुरा सांभाळत आहात. कार्यकारी संपादक या नात्यानं मार्मिकला, ज्या मार्मिकमधून शिवसेना जन्माला आली त्या मार्मिकची धुरा आजही आपण सांभाळत आहात. काय वाटतं एकंदरीत उद्धव यांचं भाषण, त्यातले कोणते मुद्दे शिवसैनिकांना सर्वाधिक अपिलिंग ठरले असं आपल्याला वाटतं? असं आहे म्हणजे मी काही मैदानामध्ये हजर नव्हतो, मला मी आता हजर राहू शकत नाही कारण माझी तब्येत तेवढी चांगली नसते. मी घरूनच ते भाषण ऐकलं आणि तुम्ही माझ्यापुरतं विचाराल तर मी असं म्हणेन की त्यातला प्रत्येक मुद्दा हा त्या तिथे आहे, ते प्रत्येक व्यंग तिथं आहे आणि त्याला त्याने म्हणजे बरोबर त्याच्यावरती बोट टेकलं आणि बरोबर केलं त्याने. त्याच्यात काय आता एक गोष्ट अशी आहे की त्याच्यात सुद्धा दुजाभाव असा केला जातो की इतर कोणी म्हणजे ही व्यंग सांगत नाही आणि उद्धवने सांगितली काय किंवा तेव्हा बाळासाहेब सांगत होते तेव्हा काय, त्यांच्यावर टीकाच होत होती. म्हणजे हे कोण सांगणार? पण हे असं आहे ना, आता त्यांनी डेसिबलचा मुद्दा पंतप्रधानांच्या उभा केला. पण ते पंतप्रधान इतकं खरंच हळू बोलतात, इतकं हळू बोलतात की काही ऐकूच येत नाही. ते जेव्हा भाषण लाल किल्ल्यावरचं त्यांचं भाषण आणि इंदिरा गांधींचं भाषण आहे, दोघातला मला फरक अजून जाणवतोय. म्हणजे एकंदरीत आता हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही काही गोष्टी अशा करता की ज्यांचं काही आता ह्या म्हणजे ज्याला आपण गुन्हेगार लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे उभं राहण्याची काही गरज होती का सरकारला? बरं, त्यानंतर पुन्हा ते जे नाटक केलं गेलं की आता हा फाडून टाका, याची तरी काही गरज होती का? हे सगळी सोंगटोंग का चालले त्या देशामध्ये? हॅलो, बरोबर आहे पंढरीनाथजी. आणखी एक विचार असं वाटतं की मगाशी मी ज्या मुद्द्यावर गेलेलो की आपण शिवसेनेला गेली काही दशकं, खरं तर स्थापनेच्या आधीपासून शिवसेनेत आपण सहभागी आहात, स्थापना होण्याच्या प्रक्रियेतही कुठं ना कुठं आपला सहभाग होता. 1990-91च्या दरम्यान शिवसेना भवन समोर जो जमाव मोठा जमलेला होता शिवसैनिकांचा, त्या जमावानं सुद्धा, त्या शिवसैनिकांनी सुद्धा अशाच प्रकारे मनोहर जोशींची हुर्री उडवली होती. त्यावेळी सुद्धा नेमकं असंच झालेलं. ती घटना नेमकी आपल्याला आठवली का आज? आणि मी तेव्हा हजर होतो, मी सेना भवन मध्ये होतो तेव्हा हे सगळं घडलेलं आहे. आणि खरी गोष्ट अशी आहे की मनोहर जोशींचे नेते मनोहर जोशींचं कॉन्ट्रीब्युशन हे सगळं काही बोलता आहेत, त्याचंच प्रतिबिंब तिथे त्यावेळेला दिसलं की तिथे त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल शिवसेनेमध्ये काडी मात्र, सामान्य शिवसैनिकाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काडी मात्र आदर नाही, आपुलकी नाही, काही नाही आहे. त्यांनी शिवसेनेमध्ये इतकं भोगलंय आणि शिवसेनेला काही दिलं नाही, ही प्रत्येक शिवसैनिकाची प्रतिभा आहे. आणि त्यामुळे ते तेव्हाही तसं घडलं आणि आताही तसं घडलं. फक्त आता एवढंच झालं की ते खूप मोठ्या सभेत घडलं आणि त्यावेळेला ते तेवढ्या एका मुद्द्यावर घडलं होतं. धन्यवाद पंढरीनाथजी, आपण खूप महत्वाची माहिती दिलीत, खूप चांगलं विश्लेषण केलं. जरी आपण स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवत नसला तरी सुद्धा काही दशकांच्या मुंबईतील, महाराष्ट्रातील राजकारणाचे आपण साक्षीदार आहात, ते खूप चांगल्या पद्धतीने आपण आजच्या दर्शकांसमोर मांडलात. थोडंसं पुन्हा एकदा जयेशवाणीकडे आपण जाऊया. सुवर्णा, जयेशवाणी, काय सांगाल एकंदरीत आताच पंढरीनाथ सावंत यांनी जे विश्लेषण केलं ते तुम्ही ऐकलं, मनोहर जोशींबद्दल इतर तिथे जे सामान्य शिवसैनिक उपस्थित आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? नक्कीच मनोहर जोशींविषयीच्या शिवसैनिकांची भावना आपण जाणून घेऊयात. आज तुम्ही सगळ्या शिवसैनिकांनी 1, 2, 3 असा चेहरा म्हणून नाही पण सगळ्या शिवसैनिकांनी मिळून जो एक विरोध इथे दाखवला, मनोहर जोशींना व्यासपीठावरनं उतरावं लागलं, हा विरोध का? आज साहेबांच्या नेतृत्वाबद्दल बोलले बाबा, ती शंका होती बाबा, त्यांना असं वाटलं स्मारक किंवा हे मुद्दे असे चुकीचे. पण आज शिवसैनिकांनी दाखवून दिलं का साहेबांच्या मागे जसे बाळासाहेबांच्या मागे होते, उद्धव साहेबांच्या बी मागे आज शिवसैनिक उभे होते. तुम्हाला वाटतं की आज ज्या पद्धतीने मनोहर जोशी, शिवसेनेचे नेते रामदास कदम हे आहेत, रामदासजी काय सांगाल, आज जे भाषण आपण ऐकलं, उद्धवजींचे जे भाषण ऐकलं, नेमके कोणते महत्वाचे मुद्दे आपल्याला वाटले, त्यात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी विचार मांडलेत त्याबद्दल काय सांगाल?
नाही, उद्धवजींनी आज सर्वसमावेशक असं भाषण केलं असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही. म्हणजे शिवसेना प्रमुखांचे मुद्दे मांडायची जी पद्धत होती त्याच स्टाईलनी त्यांनी आज हे भाषण ठेवलं. सगळ्यांनाच असं वाटत होतं नेमकं आज काय होईल, नेमकं आज काय होईल, नेमकं आज काय संदेश देतील. पण सगळ्या शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला एक चांगला संदेश देण्याचं काम निश्चितपणे त्यांनी केलंय. मग ती सोनिया गांधी असू दे, ते मनमोहन सिंग असू दे, ते पृथ्वीराज चव्हाण असू दे, ते शरद पवार असू देत, या सगळ्यांच्यावरती तोप डागण्याचं काम त्यांनी निश्चितपणे केलंय. आणि सरकारला, केंद्र शासनाला त्यांनी उघडं पाडलं असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटलं नाही. नक्कीच कदम साहेब, मात्र आज जेव्हा उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले त्याआधी सगळ्या शिवसैनिकांच्या रोषाला मनोहर जोशींना सामोरं जावं लागलं आणि व्यासपीठ सोडून खाली उतरावं लागलं, याविषयी काय सांगाल? नाही, मनोहर जोशींच्या बाबत एक गोष्ट मला सांगायला हवी. मी काल देखील त्याबाबत बोललो की मनोहर जोशींना सगळ्यात जास्त पद शिवसेना प्रमुखांनी दिली. मग महापौर पद असू देत, मुख्यमंत्री पद असू देत, आमदारकी असू देत, खासदारकी असू देत, लोकसभेचा अध्यक्ष असू देत, सभापती असू देत, सगळी पदं त्यांना मिळालेली आहेत. आणि असं असताना एखादा आता दादावरती आपल्या लोकांना मिळत नाही म्हणून पक्ष नेतृत्वावरती जाहीरपणे अविश्वास दाखवणं मीडियाच्या माध्यमातून, विशेषतः त्यांनी जे उद्धवजींना स्मारकाच्या बाबतीत टार्गेट करायचा प्रयत्न केला ती अतिशय खेदजनक अशी बाब होती असं मी म्हणेन. मी काल देखील असं म्हटलं की आज जे शिवसेना प्रमुखांचं स्मारक शिवाजी पार्कला झालं नाही त्याला जबाबदार पूर्णपणे मनोहर जोशी आहेत. शिवसेना प्रमुखांच्या चितेची आग शांत होण्याच्या अगोदर त्यांनी जी सुरुवात केली त्यावेळेला शासनाला अंगावर घ्यायची आणि इथंच स्मारक आम्ही उभा करणार, आडवे येथील त्यांना आडवे करून टाकू वगैरे, त्यांना कोणी काय बोललं नव्हतं, कोणी विचारलं नव्हतं, काय आवश्यकता नव्हती. आणि म्हणून आपलं पाप लपवण्यासाठी त्यांनी ते सगळं खापर उद्धवजींच्या डोक्यावरती फोडण्याचं काम जे काल त्यांनी केलं ते पूर्णतःपणे चुकीचं निकाला. नक्की म्हणजे कदम साहेब असं म्हणायचं की जो काही शिवसैनिकांचा राग होता किंवा निषेध होता तो योग्य होता? निश्चितपणे मी असं म्हणेन की आपली घरची कौटुंबिक भांडणं असतील, मतभेद असतील तर 4 दिवाळीच्या आतमध्ये बसून ती मिटवली पाहिजेत, बोललं पाहिजे पक्षप्रमुखाकडे. पण अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांनी लावलेली शिस्त मोडून एका ज्येष्ठ नेत्यांनीच अशा पद्धतीनं शिस्त भंग करणं हे शिवसैनिकांना निश्चितपणे अपेक्षित नव्हतं. आणि म्हणून मी काल एक बोललो होतो माझ्या भाषणाच्या मुलाखतीमध्ये की शिवसैनिक हे कदापि खपू घेणार नाहीत, ही बाबत कोणी असू देत, हे मी कालच बोललो होतो. आणि त्याचा प्रत्यांतर आज आपल्याला समोर सगळ्यांना पाहायला मिळालं. हे काय बाब शोभादायक आहे अशातला भाग नाही शिवसेनेसाठी. पण शिवसेनेच्या नेत्यांनी देखील, ज्येष्ठ माणसांनी देखील भान ठेवलं पाहिजे आपण कुठं, कधी, काय, कशाबाबत बोलतोय, कुणावरती अविश्वास दाखवतोय. पक्ष नेतृत्वाच्या मुळावरच आपण घाव घालायला गेलो तर त्याचे परिणाम कसे भोगायला लागतात हे आज मनुष्याला पाहायला मिळेल असं म्हणेन मी. नक्की. रामदास कदम, आपण जय महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल धन्यवाद. शिवसेना नेते रामदास कदम आपल्याबरोबर होते. या सगळ्या मुद्द्यासंदर्भात मला तुळशीदास भोईटेंशी बोलायचं आहे. लोकप्रतिनिधी जे आहेत किंवा आपण म्हणूया सगळे जे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत त्यांच्याकडनं तर रोष व्यक्त होतोच आहे, मात्र त्याच वेळेला सगळे लोकप्रतिनिधी नेते जे कोणी आहेत शिवसेनेचे त्यांच्यामधून सुद्धा नाराजीचा सूर आता मनोहर जोशींबद्दल उमटतोय. कसं या सगळ्याकडे पाहावं लागेल, कारण आता पुढचा जो 1 वर्षाचा कालावधी आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो महत्वाचा आहे. नक्कीच सुवर्ण एक लक्षात घेतलं पाहिजे इथे आपण की मनोहर जोशी म्हणजे जणू काही खलनायक अशीच एक प्रतिमा गेल्या 2 दिवसांपासून विशेषतः शिवसैनिकांच्या नजरेत तयार झालेली दिसते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे जोशींनंतरच्या फळीतले आहेत ते सुद्धा तशा प्रकारे थेट बोलताना दिसत आहेत. शिवसैनिकांनी आज तर स्पष्टपणे दाखवून दिलं की त्यांच्या मनात जोशींबद्दल किती संताप आहे. मात्र खरोखरच जोशी म्हणजे खलनायकच आहेत का? त्यांनी शिवसेनेसाठी काहीच केलेलं नाहीये का? जोशी यांनी शिवसेनेसाठी जे काही केलं ते कदाचित जो एक आपल्या डोक्यात जी एक शिवसैनिक म्हणून प्रतिमा असते, शिवसेनेचा नेता म्हटलं की फक्त राडा करणारा, शिवसेनेचा नेता म्हटलं की झोडून काढणारा, शिवसेनेचा नेता म्हटलं की रस्त्यावर उतरणारा, अशी जी परंपरा असते त्याला थोडंसं छेद देणारी अशी मनोहर जोशी यांची परंपरा आहे, प्रतिमा आहे. मनोहर जोशी म्हटलं की काय आठवतं आपल्याला? एक सुसंस्कृत, थोडंसं वेगळ्या गोड भाषेत आपले मुद्दे मांडणारा एक नेता, वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांशी भले ते शिवसेनेच्या विरोधातील जरी असले तरी त्यांच्याशी आपले रिलेशन व्यवस्थित जपणारा नेता. प्रसंगी त्याचा काय फायदा होत असतो?
एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या पक्षाला, विशेषतः शिवसेनेसारखी जो पक्ष गेल्या अनेक वर्षांआधीपर्यंत खरं तर संघटना म्हणूनच, रस्त्यावरची संघटना म्हणूनच ओळखला जात होता, त्या संघटनेत सुद्धा अशा प्रकारच्या नेत्यांची एक वेगळी गरज असते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ही गरज माहीत होती, नाही असं नाहीये. त्यामुळेच त्यांनी मनोहर जोशी यांच्या संदर्भात सामान्य शिवसैनिकांच्या मनात, बाळासाहेबांच्या जवळच्या अनेक नेत्यांच्या मनात खूप राग असला, अनेकदा तो राग द्वेषाच्या सीमेवर पोहोचत असला तरी सुद्धा मान्य केलं की नाही, जोशी हे आपले नेते आहेत, जोशी हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी योग्य तो मान देऊन, आताच जसं रामदास कदम म्हणाले त्याप्रमाणे त्यांना प्रत्येक पद देण्यात आलं. पंढरीनाथ सावंत, मार्मिकचे कार्यकारी संपादक, त्यांनी जसं म्हटलं त्या पद्धतीनं त्यांनी जोशी सरांना जी प्रत्येक पदं दिली त्यामागचं कारण एक होतं की मनोहर जोशी यांच्यासारख्या मवाळ मात्र योग्य पद्धतीचं राजकारण करणाऱ्या, त्यासाठी इतर पक्षांमध्ये सुद्धा जाऊन शिवसेनेच्या हितासाठी काही हालचाली करणाऱ्या नेत्याची सुद्धा गरज असते. ती गरज बाळासाहेबांना माहीत होती. त्यामुळेच मनोहर जोशी यांचं जे महत्व होतं ते त्या काळात अबाधित होतं. मात्र गेल्या काही वर्षात, विशेषतः उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर मनोहर जोशी काही प्रमाणात थोडंसं वेगळं वागलेत. काही एक मुद्दा असाही असू शकतो, मला वाटतं आपल्यासोबत खरंय. त्यामुळे शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. आज आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. संदीपजी, कसं तुम्ही या सगळ्या आजच्या भाषणाचं विश्लेषण कराल? नाही, एक महत्वाची गोष्ट याच्यात तिथे नमूद करायला पाहिजे की लोकसभेच्या निवडणुका आता असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एक स्ट्रॉंग अशी हिंदुत्वाची भूमिका या भाषणामध्ये मांडलेली आहे आणि त्यांनी निसंदिग्धपणे नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आणि त्यांनी असं स्पष्टपणे दाखवून दिलं की आमचा जो मित्र पक्ष आहे भाजप आणि त्यांनी जो निवडलेला उमेदवार आहे पंतप्रधान पदाचा, त्याला माझा स्पष्टपणे पाठिंबा आहे. म्हणजे त्याबाबतचं कुठलंही शंका लोकांच्या मनात राहणार नाही, कारण यापूर्वी सुषमा स्वराज यांना बाळासाहेबांनी पाठिंबा देऊ केला होता आणि त्यामुळे कुठेही असं शंका राहायला नको की आम्हाला आमचा पाठिंबा आहे की नाही नरेंद्र मोदींना. आणि नरेंद्र मोदींची जी जहाल हिंदुत्ववादाची प्रतिमा आहे त्याला आमचा पाठिंबा आहे, हे त्यांनी एक तर स्पष्ट केलं. दुसरा त्यांनी मुद्दा असा स्पष्ट केला की शिवसेनेमध्ये मी निर्णय घेणार आणि कुठल्याही पद्धतीची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे राज्यातल्या सरकारवरती, सिंचनाचा घोटाळा असेल, निर्णय होत नाही त्याच्याबद्दल असेल, या सगळ्या मुद्द्यांचा समाचार घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक म्हणजे जी अपेक्षा होती त्यांच्याकडून की बाळासाहेबांच्या पश्चात जेव्हा एक मेळावा होणार आहे तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडून काय अपेक्षा असू शकते, तर ती त्यांनी एक बहुतांशी पूर्ण केलेली आहे. सर्व मुद्द्यांना महत्वाचा स्पर्श केला असं मला वाटतं. नक्की. संदीपजी, एक महत्वाचा मुद्दा, खांडके बिल्डिंगमध्ये जी काही मुलाखत मनोहर जोशींची आपण घेतलेली होती त्या पार्श्वभूमीवर आज जे काही निषेधाला सामोरं जावं लागलेलं आहे मनोहर जोशींना, त्याविषयी काय भाष्य कराल? नाही, मनोहर जोशी यांनी त्या दिवशी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये काही प्रश्न, काही भावना व्यक्त केल्या. त्यानंतर ते काल मातोश्री बंगल्यावर स्वतःहून गेले आपल्या कन्येला सोबत घेऊन. त्यांनी असं सांगितलं की स्मारकाबाबतचं माझं जे मत आहे ते हेच आहे पहिल्यापासून की शिवसेनेने आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. आणि त्यांनी काल ही भेट घेऊन एक प्रकारे असं केलं की दसरा मेळाव्याला आपण उपस्थित राहू शकतो याची एक व्यवस्था केली, तजवीज केली असं म्हणता येईल. कारण ते काल जर मातोश्रीवर गेले नसते आणि आज जर समजा थेट दसरा मेळाव्याला गेले असते तर आपल्याला आज दिसला त्याच्यापेक्षा जास्त रोष शिवसैनिकांमधला त्यांच्या विरुद्धचा आज दिसला असता. आणि त्यांना हे कदाचित अपेक्षितही असेल की आपण गेल्यानंतर तिथं अशा पद्धतीने घोषणाबाजी होईल, पण आपण अजिबात गेलो नाही तर कदाचित असं होऊ शकतं की उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने आपल्या नेतृत्वाबद्दलची भाषा केली त्यानंतर शिवसैनिक कदाचित चिडून त्यांच्या घराच्या दिशेने गेले असते, कारण शिवाजी पार्कच्या अत्यंत जवळ मनोहर जोशी राहतात. त्यामुळे ते मेळाव्याला गेले आणि जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपण जर व्यासपीठावर बसलो तर कदाचित ही घोषणाबाजी अजून सुरू राहील आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये व्यत्यय येऊ शकतो. नक्की. कदाचित आणखीनही
पुढे आणखीन काही होऊ शकतं. कदाचित सभा संपल्यानंतर आपण खाली व्यासपीठाच्या इथे उतरू तेव्हा कदाचित आपल्याला शिवसैनिक घेराव घालतील. नक्की. म्हणून त्यांनी व्यासपीठावर न उतरून निघून जाणंच पसंत केलेलं आहे. संदीप प्रधान, धन्यवाद आपण या सगळ्याचं विश्लेषण केल्याबद्दल आणि आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल, जय महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल. या सगळ्या विश्लेषणामध्ये जय महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे होते. तुळशीदास भोईटे, आपलेही धन्यवाद आपण या सगळ्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आणि आपले प्रतिनिधी जयेश वाणी तिथे थेट शिवाजी पार्कवरून आपल्याबरोबर उपस्थित होते. जयेश, आपलेही धन्यवाद. एकंदरच येणारा पुढचा जो काळ आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो महत्वाचाच ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने केलेलं हे राजकीय भाषण होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि अर्थातच याविषयी उद्या परवा या सगळ्या संदर्भात चर्चा होईल. मनोहर जोशी यांच्या बाबतीतला रोष या पुढच्या काळामध्ये शिवसैनिकांचा कमी होतो का हेही पाहणं महत्वाचं ठरेल. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.